तर या लेक्चरमध्ये आपण पाहूया प्रॉब्लेम नंबर इलिस्ट्रेशन नंबर 3. First two illustrations we discuss in last 3 or 4 lectures. So in these lectures illustration 1 and 2 we know the basic problems regarding how to redeem or how to repay the preference share capital or preference shareholders redemption out of profit, means credit balance of profit and loss account and out of fresh issue of new shares. त्याच्यातली पुढची स्टेप आहे आज आपण बघणार आहे. याच्यामध्ये फक्त जर्नल एंट्री करायची नाही तर आपल्याला बॅलन्स शीट पण तयार करायची आहे. सो आज फक्त या लेक्चरला प्रॉब्लेम डिस्कस करूया. नेक्स्ट लेक्चरला त्याच्यात जर्नल एंट्री बघूया आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरला जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट बघूया. सो नाव आय रीड द प्रॉब्लेम केअरफुली. You listen quietly. Following is the summarized balance sheet of Redeemable Limited. Redeemable Limited या कंपनीची बॅलन्स शीट दिलेली आहे. फर्स्ट इक्विटी अँड लायबिलिटीज. त्याच्यामध्ये पहिला शेअर होल्डर्स फंड. पहिला आहे शेअर कॅपिटल. issued 50,000 equity shares of ₹10 each fully paid 5 लाख रुपये. पहिला इक्विटी शेअर इश्यू केलेत. किती? 50,000 रुपयाचे इक्विटी शेअर्स, 10 रुपये प्रत्येकी फुल्ली पेड आहेत, त्यामुळे 5 लाख रुपये. दुसरा आहे 10% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. 10% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, जो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. इक्विटी अँड लायबिलिटीजमधलं शेअर होल्डर्स फंडमधील शेअर कॅपिटल, त्यातलं इक्विटी शेअर कॅपिटल 5 लाख झाला. आता दुसरा आहे 10% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, 1000 शेअर्स ऑफ ₹100 each 1 lakh. किती शेअर्स आहेत एकूण? 1000 शेअर्स आहेत, 100 रुपये प्रत्येकी, असे 1 लाख रुपयेचे शेअर्स आहेत. 1 लाख रुपये त्याची किंमत आहे. लेस कॉल्स इन एरियर्स 1000 रुपीज. कॉल्स इन एरियर्स 1000 रुपये आहे, म्हणजे 1 लाखापैकी 99,000 रुपये जमा झालेले आहेत. कुठले आहेत ते कॉल्स इन एरियर? ऑन 50 शेअर्स ऑफ ₹20 each. 1000 शेअर्सपैकी 50 शेअर्स प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे कॉल्स इन एरियर्स आहेत. म्हणजे काय? अमाऊंट ड्यू बट नॉट पेड. म्हणजे असे पैसे अजून आपल्याकडं कंपनीकडं रिडीमेबल लिमिटेडकडं जमा झालेले नाहीत. म्हणजे धिस प्रॉब्लेम इज रिगार्डिंग द कॉल्स इन एरियर्स इन रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. सो कॉल्स इन एरियर्सच्या बाबतीत काय एंट्री करायच्या आहे ते आपण मागील लेक्चरला 2-3 लेक्चरच्या मागे बघितलेलं आहे. ते पुन्हा एकदा लेक्चर जाऊन बघा पाहिजे. सो परत एकदा वाचतो. 10% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, 1000 शेअर्स ऑफ ₹100 each 1 lakh rupees. लेस calls in arrears 1000 rupees, means on 50 shares of ₹20 each. 1000 जमा व्हायचे आहेत 1 लाखापैकी, त्यामुळे 99,000 रुपये जमा झालेले आहेत. हा ए पार्ट झाला शेअर कॅपिटलच्या बाबतीत. बी पार्ट रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लसमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स दिलेला नाही. त्यामुळे रिझर्व अँड सरप्लसमध्ये 2 आहेत. एक आहे जनरल रिझर्व 1 lakh rupees, दुसरा आहे डेव्हलपमेंट डिबेट रिझर्व 50,000 रुपये. असा एकूण 1.5 लाख रुपये रिझर्व आणि सरप्लसची अमाऊंट आहे. रिझर्व अँड सरप्लस, फर्स्ट इज जनरल रिझर्व 1 lakh rupees, सेकंड इज डेव्हलपमेंट डिबेट रिझर्व 50,000, टोटल 1,50,000. दुसरा आहे लायबिलिटीज. शेअर होल्डर्स फंडमध्ये ए आहेत शेअर कॅपिटल, बी आहे रिझर्व अँड सरप्लस,
2 नंबर आता येतं लायबिलिटीज. त्याच्यामध्ये ऑदर लायबिलिटीज आहेत 1,51,000 रुपये. अशी लायबिलिटी साईडची बॅलन्स शीटच्या इक्विटी आणि लायबिलिटीची एकूण टोटल आहे 9 लाख रुपये, ज्याच्यामध्ये शेअर होल्डर्स फंड, त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल, त्याच्यामध्ये इक्विटी शेअर्स आणि रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, दुसरा रिझर्व्ह अँड सरप्लस, त्याच्यामध्ये जनरल रिझर्व्ह, डेव्हलपमेंट डिबेट रिझर्व्ह आणि त्याच्यानंतर आहे लायबिलिटीजमध्ये ऑदर लायबिलिटीज. असा इक्विटी अँड लायबिलिटीचा टोटल बॅलन्स इज 9 लाख रुपीज. आफ्टर दॅट नेक्स्ट इज असेट साईड. नॉन करंट असेट्स. फर्स्ट फिक्स्ड असेट्स, त्याच्यामध्ये ऑदर असेट्स आहेत 8,10,000 रुपयाचे. नॉन करंट असेट्स फिक्स्ड असेट्स आहेत 8,10,000 रुपये. करंट असेट त्याच्यामध्ये कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स, कॅश ॲट बँक 90,000 रुपये. असेट साईडला 2च पार्ट आहेत, फिक्स्ड असेट आणि करंट असेट. फिक्स्ड असेटमध्ये ऑदर असेट्स आहेत 8,10,000 रुपये. करंट असेटमध्ये कॅश अँड कॅश इक्विव्हलंट आहेत, कॅश ॲट बँक 90,000 रुपये. अशी असेट साईडची टोटल आहे 9 लाख रुपये. लायबिलिटी साईडची टोटल आहे 9 लाख रुपये. बॅलन्स शीटची लायबिलिटी आणि इक्विटी अँड लायबिलिटी साईड बघितली आपण आणि असेट साईड बघितली. त्याच्यानंतर पाहूया ॲडजस्टमेंट्स. ही पहिली दिली रिडीमेबल लिमिटेड कंपनीची बॅलन्स शीट. याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला काय काय होतं, रिझर्व्ह महत्त्वाचा होता आणि रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, कारण त्यामध्ये कॉल्स इन ॲरियर्स आहेत. ते पहिला अमाऊंट रिसीव्ह करावं लागणार, त्याच्यानंतर पुढचं बघायला लागणार. त्यातल्या पहिले आहे ते ॲडजस्टमेंट. द रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स वेअर रिडीम्ड ऑन द फॉलोइंग बेसिस. द रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स वेअर रिडीम्ड ऑन द फॉलोइंग बेसिस. फर्स्ट, further 4,500 equity shares were issued at a premium of 10%. प्रिफरन्स शेअरचं रिडम्शन करताना पहिली ॲडजस्टमेंट काय दिलं आहे, परत 4,500 रुपये 4,500 इक्विटी शेअर्स इश्यू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रीमियम 10% सुद्धा त्यांना दिलेला आहे. इश्यू करताना प्रीमियमला इश्यू केलेलं आहे, घेतलेला आहे प्रीमियम. त्यामुळं फर्दर 4,500 इक्विटी शेअर्स वेअर इश्यूड ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. सेकंड ॲडजस्टमेंट, एक्सपेन्सिस ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स ₹5,000. 4,500 शेअर्स प्रीमियम 10% इश्यू करताना खर्च झालेला आहे. एक्सपेन्सिस तो 5,000 रुपयाचा खर्च आहे. एक्सपेन्सिस ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स ₹5,000. थर्ड ॲडजस्टमेंट, ऑफ द 50 प्रेफरन्स शेअर्स, जे कॉल्स इन ॲरियर्स म्हणून बघितलं होतं बघा आपण. ॲडजस्टमेंट लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटलमध्ये सेकंड पार्ट, प्रिफरन्स शेअर्समध्ये लेस कॉल्स इन शेअर ॲरियर्स, त्याच्या संबंधी ही ॲडजस्टमेंट आहे. ऑफ द 50 शेअर्स प्रिफरन्स शेअर्स, holders of 40 shares paid the call money before the date of redemption. 50 प्रिफरन्स शेअर्स आहेत जे कॉल्स इन ॲरियर्स आहेत, म्हणजे ज्यांचे पैसे यायचे, त्यातल्या 40 शेअर्सचे पैसे रिडम्शन पूर्वी जमा झालेले आहेत. ही महत्त्वाची अट त्यांनी पूर्ण केलेली आहे 40 शेअर होल्डर्सनी, प्रिफरन्स शेअर होल्डर्सनी, की त्यांनी आपल्याकडचे पैसे पेड केलेले आहेत. एकूण 50 प्रिफरन्स शेअर्स कॉल्स इन ॲरियर्स आहेत, त्याच्यावरचे प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे. त्यातल्या आउट ऑफ द 50 प्रिफरन्स शेअर्स, होल्डर्स ऑफ 40 शेअर्स पेड द कॉल मनी बिफोर द डेट ऑफ रिडम्शन. रिडम्शन होण्यापूर्वी 40 प्रिफरन्स शेअर्सची रक्कम जमा झालेली आहे. एकूण 50 होती, त्यातल्या 40 जणांची. द बॅलेन्स 10 शेअर्स वेअर फॉरफिटेड फॉर नॉन पेमेंट ऑफ कॉल्स बिफोर रिडम्शन. उरलेले 10 शेअर्स आहेत ते फॉरफिट केलेले आहेत, कारण त्यांनी पेमेंट रिडम्शनच्या पूर्वी केलेलं नाही म्हणून. म्हणजे त्यांचं रिडम्शन
होणार नाही. का तर बॅलेन्स 10 शेअर्स वेअर फॉरफिटेड फॉर नॉन पेमेंट. त्यांनी दिलेल्या मुदतीत रिडम्शनच्या आधी पैसे जमा केलेले नाही. त्यामुळं द बॅलेन्स 10 शेअर्स वेअर फॉरफिटेड फॉर नॉन पेमेंट ऑफ कॉल्स बिफोर रिडम्शन. दे वेअर reissued as fully paid on receipt of 500 before redemption. उरलेल्या 10 जणांनी ज्यांचं फॉरफिचर झालेलं आहे, शेअर फॉरफिटेड केलेले आहे, दे वेअर रिइश्यूड, त्यांना परत फुल्ली पेड शेअर्स इश्यू केलेले आहेत बिफोर रिडम्शन. 500 रुपये घेऊन त्यांच्याकडून त्यांना परत नवीन फुल्ली पेड शेअर्स रिइश्यू केलेले आहेत बिफोर रिडम्शन. ही तिसरी ॲडजस्टमेंट सगळ्यात महत्त्वाची. चौथी ॲडजस्टमेंट, हे सगळं झाल्यानंतर पहिल्यांदा इक्विटी शेअर इश्यूड केले प्रीमियमला, त्याचा खर्च आला 5,000 रुपये. 50 प्रिफरन्स शेअर्स, त्यातले 40 शेअर्सनी रिडम्शनच्या पूर्वी पैसे जमा केले. उरलेले 10चं फॉरफिचर 10 शेअर्स आर फॉरफिटेड फॉर नॉन पेमेंट ऑफ कॉल्स बिफोर रिडम्शन. त्याच्यानंतर दे वेअर रिइश्यूड ॲज फुल्ली पेड ऑन रिसिप्ट ऑफ 500 बिफोर रिडम्शन. चौथा आहे प्रिफरन्स शेअर्स वेअर रिडीम्ड. आता काय केलं आहे, सगळेच्या सगळे प्रिफरन्स शेअर्स रिडीम किंवा रिपेमेंट त्यांची केलेली आहे ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. त्यांना रिपेड करताना जसं आपण इश्यू करताना प्रीमियमनं इश्यू केले तसंच कुठले इक्विटी शेअर इश्यू करताना फर्स्ट ॲडजस्टमेंट, तसं फोर्थ ॲडजस्टमेंटला काय म्हटलं आहे, प्रिफरन्स शेअर्स वेअर रिडीम्ड ॲट अ प्रीमियम ऑफ 10% अँड शेअर प्रीमियम अकाउंट वॉज युटिलाइज्ड इन फुल फॉर दी पर्पज. शेअर प्रीमियम अकाउंट वापरून प्रिफरन्स शेअर रिडम्शन केलेलं आहे ॲट अ प्रीमियम ऑफ 10% अँड शेअर प्रीमियम अकाउंट यासाठी फुल्ली युटिलाइज्ड केलेलं आहे. सो शो जर्नल एंट्रीज इन्क्लुडिंग कॅश ट्रान्झॅक्शन्स अँड द समराइज्ड बॅलन्स शीट आफ्टर रिडम्शन. पहिल्यांदा जर्नल एंट्रीज करायचे आहेत इन्क्लुडिंग कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि समराइज्ड बॅलन्स शीट. ही पहिली बॅलन्स शीट दाखवलेली आहे त्यांनी प्रॉब्लेममधली, तशीच बॅलन्स शीट करायची आहे पण कशाची, आफ्टर रिडम्शन. प्रिफरन्स शेअर होल्डर्सचे पैसे दिल्यानंतर रिडम्शन झाल्यानंतरची बॅलन्स शीट करायची आहे. 4 ॲडजस्टमेंट आपण बघितल्या. पहिली आहे इक्विटी शेअर इश्यूड केलेत प्रीमियमला. दुसरी आहे फ्रेश इश्यू ऑफ शेअर्ससाठी एक्सपेन्सिस झालेले आहेत 5,000. तिसरी आहे 50 प्रिफरन्स शेअर्स जे कॉल्स इन ॲरियर्स आहेत, त्यातल्या 40 शेअर्सनी रिडम्शनपूर्वी पैसे जमा केलेले आहेत. जे बॅलेन्स 10 शेअर्स आहेत ते फॉरफिचर झालेले आहेत फॉर नॉन पेमेंट ऑफ कॉल्स बिफोर रिडम्शन. ते जप्त झाल्यासारखी पद्धत आहे फॉरफिटेड म्हणजे. आणि त्यांना दे वेअर रिइश्यूड ॲज अ फुल्ली पेड ऑन रिसिप्ट ऑफ 500 बिफोर रिडम्शन. आणि चौथी ॲडजस्टमेंट आहे पुन्हा या सगळ्या प्रिफरन्स शेअर्सचे रिडम्शन केलेलं आहे प्रीमियमला 10% आणि त्यासाठी शेअर प्रीमियम अकाउंट फुल्ली युटिलाइज्ड केलेलं आहे. याच्यानंतर या सगळ्याचे आपल्याला जर्नल एंट्रीज दाखवायचे आहे इन्क्लुडिंग कॅश ट्रान्झॅक्शन आणि समराइज्ड बॅलन्स शीट आफ्टर रिडम्शन. हे सुद्धा आपल्याला इथं सादर करायची आहे. हा आहे प्रॉब्लेम नंबर 3. याच्यामध्ये जर्नल एंट्रीज आणि रिडीमेबल लिमिटेडची बॅलन्स शीट आफ्टर रिडम्शन ही आपल्याला सादर करायची आहे. प्रॉब्लेम नीट एकदा परत बघा. आत्ता मी सांगितलेला एक्सप्लेनेशन बघा आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट हे आपण पाहूया.